माझी मुलगी सकाळी 7ला कॉलेजला जाते, त्यामुळं लवकर उठून मी तिच्या नाश्त्याची जुळणी करून दिली. एखादं फळ, 4 खजूर आणि नारळ पाणी. मी फळ रोज वेगळं वेगळं देते. अशी तयारी करून मी तिला तिच्याबरोबर हा डबा दिलेला आहे. नंतर मी तिच्या मैत्रिणीकडून तिचा जेवणाचा डबा देते. जेवणाच्या डब्याची तयारी करून घेतली. तिला आवडते ती भाजी, एक चपाती, थोडं सॅलड आणि थोडंसं दूध भात मिक्स करून मी याच्यात घातलेलं आहे. तिला दही भात आवडत नाही, त्यामुळं मी दूध भात मिक्स करून एक मिरचीची फोडणी देऊन हे त्यात घातलेलं आहे. तसंही तिला सॅलडही आवडत नाही, पण मी प्रयत्न केला. ती खाईलाचं वाटलं, पण न खाताच तिनं सॅलड घरी परत आणलं. सही मी तिला थोडं रागवलं, पण ती काय ऐकायची नाही. ही आहे माझ्या माहेरची ग्रामदैवत अंबाबाई. तिची ही आरास मोठ्याने असते. आणि ही आहे माझ्या बहिणीकडे दुर्गा माता. तिच्याकडे ही 9 दिवस मोठ्याने पूजा केली जाते. आणि आत्ता मी रेडी झाले, लाल कलर असल्यामुळे लाल साडी नेसून मंदिरात जाण्यासाठी. तोपर्यंत पाऊस चालू झाला. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण मंदिरात जायसाठी निघालो. पण पाऊस काय थांबलेला नव्हता. तसंच आम्ही मंदिरापर्यंत कसंबसं पोहोचलो. आणि ही आहे आमच्या मंदिरातील आरास. रेडीमेड रांगोळी पण त्यांनी सजवलेली, ओटी भरून झालेली होती. लायटिंगनी मस्तपैकी मंदिर सजवलं होतं.